आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुमित, तुला कळलं ना गौरीवर कसे वार करायचे ते? कितीही त्रास झाला तरी मला हे सगळं सहन करावंच लागेल. यांच्याशी जुळवून घ्यावंच लागेल. तरच गौरी आणि रुद्र सुखाने संसार करू शकतील. काय तुला दिसत नाही मी झोपलेलं आहे? मुद्दाम त्रास देतेस ना? मूर्ख बावळट पेअक्कल, तुला मला त्रास दिल्याशिवाय चैनच पडत नाही ना? नाही हो, ते तुम्हाला सगळे कपडे हवे होते ना. त्यासाठी झोपमोड करायची गरज आहे का? की आता कौतुक करून हवंय तुला? फार मोठी कामगिरी केलीस ना. अहो नाही हो, कौतुक नाही, माफी हवी आहे तुमची. तुम्ही नाराज झालात ना माझ्यावर. हे बघा, पुन्हा माझ्याकडून अशी चूक नाही होणार. मी पुन्हा दुर्लक्ष नाही करणार तुमच्याकडे. तुम्हाला सगळं वेळच्या वेळी करून देत जाईल. पण प्लीज मला असं दूर नका लोटू. मग डोक्यावर घेऊन नाचू तुला आता? नाही, मला फक्त या घरात राहू दे. अहो, तुमची बायको बेडरूम मध्ये झोपते हे कुणाला कळलं तर काय वाटेल? अहो, लोक हसतील माझ्यावर. तुमच्या बाबतीतही काही पण बोलतील. प्लीज असं नका करू. हे मला नको शिकवू, मी नाही घाबरत लोकांना. अहो, हे सगळं किती लाजिरवाण आहे. तुझ्याशी लग्न झालं याहून लाजिरवाणं काय असेल माझ्या आयुष्यात? रोज ना तुझा चेहरा बघून स्वतःची लाज वाटते मला. कोणाशी लग्न केलं मी? अहो, प्लीज माझ्याशी असं वागू नका. मी हात जोडतो तुमच्या पुढे. घे आणि पड इथे. हीच तुझी जागा आणि हीच तुझी लायकी आहे. आणि परत ही इमोशनल नाटकं माझ्यासमोर नाही करायची. मी भीक नाही घालणार, कळलं तुला? तुला माफी हवी असेल तर चुपचाप इथे पडून राहायचं, नाहीतर दरवाजा उघडाय, सरळ निघायचं आणि मैत्रिणीकडे जायचं. तो आश्रम तुमच्यासारख्यांसाठीच बनलेला आहे. नाही नाही, नको. मी झोपते इथे. गुड, हेच बेटर राहील तुझ्यासाठी.
मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण आता गौरी आणि रुद्र भाऊजींना कसलाच त्रास नको. गौरीनं रुद्र भाऊजींना काही सांगितलं नसेल ना? त्या दोघांच्यात जर दुरावा आला तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. गौरीजी गुड मॉर्निंग. तुम्ही कधी आलात? आलात नाही, इथेच बसून आहे मी रात्रभर. काय मग तिथे अशा लांब का बसलात? मग काय करू, तुम्ही बोलावलंच नाहीत ना तुमच्याजवळ. मी नाही म्हणाले तर लगेच झोपलात. मला वाटलं करमत नसेल तुम्हाला माझ्याशिवाय. सॉरी, पण या ना. आता लग्नानंतरच. हा, म्हणूनच तर मी नाही, म्हणजे लग्न तर होणारच आहे ना, त्यासाठी गौरीजी एक सांगू, मी नेहमी स्वप्न पाहतो. झोपण्या अगोदर आणि झोपेतून उठल्यावर नेहमी तुमचाच चेहरा मला समोर दिसावा. गौरीजी प्लीज या ना जवळ. असं होईल असं कधी विचार नव्हता ना केला. आता तुमच्यापासून काय लपवायचं गौरीजी? आयुष्यातला प्रत्येक क्षण मी कल्पनेत तुमच्या सोबतच जगलो. गौरीजी तुम्ही खूप सुंदर दिसता. पार्टनर बोला ना गौरीजी. पार्टनर बिट्टी पार्टनर कोण सुंदर आहे? ही सकाळ किती सुंदर आहे.
हो का? डोळे मिटून कसे दिसले? ते जाऊ दे. तू इथे काय करते? हे घे, हे आईने दिलंय. अच्छा, आई कुठे? आई नाश्ता करतेय. तुझं काय? एवढं काय ओरडते? मला जरा आईशी बोलायचं होतं. कशाला? या सुंदर सुंदर उशीशी बोल की. अरे हे लबाड थांब. गौरीजी, कधी एकदा तुमच्या बरोबर संसाराला सुरुवात करतोय असं झालंय. लवकर लग्न कर ना माझ्याशी. श्वेता, दे मी करते. अगं किती करशील तू? काल सुद्धा अख्खा दिवस तू काम करत होती. नाही नको, मी करते. नाहीतर हे रागवतील पुन्हा माझ्यावर. श्वेता, कशी आहेस तू? हे तू विचारतेस रेवती? का नंदिनी? मला काळजी वाटते अगं श्वेताची. काल सुमित तिला वाटेल तसं बोलत होता, तेव्हा नाही वाटली तुला काळजी? अगं मी मुद्दाम त्याच्या बाजूने बोलले नंदिनी, कारण त्याला कळलं की मी त्याच्या बाजूने आहे, तर निदान मला त्याला दोन गोष्टी समजवता येतील. आपण सतत त्याला बोलत राहिलो तर कशाला ऐकेल तो? नंदिनी, तुला काय वाटतं? मला श्वेताची काळजी वाटत नाही का? नाश्ता. ओ आणते. दे लवकर. आण. सावकाश. अगं श्वेता, ऐक ना. सावकाश सावकाश. हा, ने मी बघ. आज मिळणार आहे का खायला? साधा नाश्ता सांगितला होता, त्याला इतका वेळ? युसलेस. नकोय मला. येऊन जा. कळत नाही तुला? अरे असं काय करतो सुमित? किती प्रेमाने बनवलंय तिने. खाऊन घे ना. असा अन्नाचा अपमान करू नये रे. तुला इतकं पुळकाय ना रेवती, तर तू खा, नाहीतर कुत्र्याला घाल. सुमित, अरे काय चालवलंयस हे? सुमित, अरे काल रात्री मी इतकं समजावलं तुला, तरी कळत नाहीये तुला? नाही, असं नाही ऐकणार तू. मी रुद्रला बोलावून घेते. तो आला ना की बरोबर शांत होशील तू. तोच समज देईल तुला. अच्छा, धमकी देतेस मला? ठीक, बोलव तुझ्या लाडक्या रुद्राला. बघ, गौरीचा पदर सोडून त्याला यायला जमतंय का? गौरीच्या ताटाखालचं मांजर. नाही, असं नाही ऐकणार हा. मी रुद्राला बोलावूनच घेते, फोनच करते त्याला. नाही, नको रेवती, नको फोन करू त्याला. अगं असं काय करतेस नंदिनी?
रेवती, अशा अवस्थेत त्याला यातलं काही कळू देऊ नकोस. त्याला आश्रमात आराम करू दे प्लीज. नंदिनी, म्हणजे आपण रुद्राला बोलवायचंच नाही का? का असं काय करतेस? अशाने सुमित मोकाट सुटेल, वाटेल तसा वागेल हा. आणि कंपनीचं काय? ते चालणार आहे का तुला? बरं, कंपनीचं जाऊ देत, श्वेताचं काय? गौरीच्या सुखासाठी श्वेताचाही विचार करणार नाहीयेस का तू? नंदिनी, अशाने आपलं घर पुन्हा कधी उभं राहणार नाही, उद्ध्वस्त होईल. आणि या सगळ्याला जबाबदार तू असशील. आता तूच ठरव काय करायचं ते. अगं श्वेता, श्वेता थांब. श्वेता, गौरी, आता काय करशील तू? बिचारी, जोपर्यंत मी या घरात आहे तुझी साडेसाती काही संपत नाही. आत्ता तुझं काही खरं नाही. अजून हवा असेल तर सांगा. हा, रुद्र सर कसे आहात? मी ठीक आहे बा. बाय. बाय. रुद्र सर, अहो तुम्ही कशाला आलात? नाश्ता तयारच आहे, मी घेऊन येणारच होते. आता मला जरा बरं वाटतंय. हा, तुम्ही नाश्ता करून घ्या. नाही, नको. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मलाही बोलायचंय. गौरीजी पण लग्नाबद्दलच बोलणार असतील का? आधी मी बोलू? रुद्र सर, आधी मी बोलू प्लीज. कदाचित मी बोलल्यावर पुढे तुम्ही काही बोलणार नाही. अरे वा, तुम्हाला माझ्या मनातलंच बोलायचं असणार. बोला, लेडीज फर्स्ट. रुद्र सर, मी जे बोलते ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण आत्ता हे बोलणं खरंच खूप गरजेचं आहे. बोला ना गौरी. रुद्र सर, मला असं वाटतं तुम्ही घरी जाल का प्लीज? आता काय झालं अचानक? रुद्र सर, प्लीज समजून घ्या. मी खरंच तुम्हाला दूर लोटत नाहीये, पण आता तुम्ही घरी जाणं खूप गरजेचं आहे. नंदाई, राजन सर, घरातल्या सगळ्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. या वयात त्यांचा हा आधार हिरावून घेणं मला नाही पटत आहे. असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का तिकडे? गौरीजी, काय विचारतोय मी? नाही नाही, म्हणजे काही व्हायची वाट कशाला बघायची आपण? तुम्ही जा ना तिकडे प्लीज. ठीक आहे, जातो मी. खरंच? हो, पण एका अटी. रुद्र सर, अहो काय करताय?
गुरुजी, आता आपण आयुष्यभरासाठी एकमेकांशी बांधले गेलो आहोत. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही, कधीच नाही. जर तुम्ही येणार असाल तरच मी जाईन. रुद्र सराव, पण मी कशी येणार? मुलांना सोडून मी. ठीक आहे, मग मीही नाही जाणार. मीही इथेच राहणार. तुमच्याशिवाय मी परत जाणार नाही.